आपल्या कर्नाटक राज्यामध्ये आता पुन्हा एकदा कोरोनाने एंट्री मारली आहे। कोरोनाबरोबर आता कोरोनाचं उत्परिवर्तन झाल्यामुळे ओमिक्रॉन हा रोग संसर्गजन्य खूप वेगाने वाढत आहे। यामुळे अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत। कोरोनामुळे अनेक नागरिक व्यवसायापासून वंचित आहेत। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की अनेकांची आर्थिक परिस्थिती ही बिघडलेली आहे। पण तरी देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत, कारण मास्कचा वापर म्हणा किंवा सोशल डिस्टन्सिंग किंवा सॅनिटायझरचा वापर या सर्वांपासून नागरिक थोडा पळ घेत आहेत असं निदर्शनाला येत आहे। त्यामुळे पुन्हा हा कोरोना जो आहे त्याचं उत्परिवर्तन होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। पण हे सगळं होत आहे ते तर नागरिकांमुळेच, कारण जर नागरिक नियमांचे पालन करत असतील तर या सर्वापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते। पण नागरिकांनीच या नियमांचं पालन न केल्यामुळे आता पुन्हा एकदा नागरिकांना या सर्व प्रकाराचा अनुभव घ्यायला मिळणार आहे। कारण आता राज्यातही तुम्ही बघू शकता की ओमिक्रॉनची आता भरपूर पेशंट्स मिळत आहेत। त्याचबरोबर कोरोनामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत। तरी पण नागरिकांचं याकडे दुर्लक्ष होत आहे आणि या सर्वाला नागरिकच जबाबदार आहेत। त्यामुळे आता आपण यावरती अधिक माहिती जाणून घेण्यासाठी केलीमधील डॉक्टर माधव प्रभू यांच्याकडे जाणार आहोत। ते आता आम्हाला ते सांगतील की या ओमिक्रॉनचा नेमका आपल्या बॉडीमधल्या कोणत्या भागावरती याचा जास्त परिणाम होत आहे आणि याबद्दल अधिक माहिती आता आपल्याला डॉक्टर माधव प्रभू देणार आहेत। तुम्ही ऐकलं असणारच की आता कर्नाटक राज्यामध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता। त्याचबरोबर आता जी तज्ज्ञांची मीटिंग झालेली होती त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की जो नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलेला होता तो नाईट कर्फ्यू वाढविण्यात आला आहे। त्याचबरोबर वीकेंड कर्फ्यूही जारी करण्यात आला आहे। त्यामुळे या सर्वाचा आता नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर खूप मोठा फटका बसणार आहे। याबद्दल आता हे जे कोरोना, ओमिक्रॉन, डेल्टा यासारखे हे जे संसर्गजन्य रोग आहेत हे सर्व आता याबद्दल अधिक माहिती आपण डॉक्टर माधव प्रभू यांच्याकडून जाणून घेऊया। आता आपण आलेलो आहोत डॉक्टर माधव प्रभू यांच्याकडून जाणून घेऊया की जे कोरोना आहे, ओमिक्रॉन आहे याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। सर, KNN सिटी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। सर, आता जसं की आता ओमिक्रॉन आहे, आधी कोरोना झालं, मग डेल्टा आलं आणि आता ओमिक्रॉनमध्ये त्याचा व्हेरियंट पुन्हा वाढत आहेत। त्याचबरोबर तुम्ही जसं की आता ऑब्झर्वच करू शकता की बेळगावमध्ये जी स्थिती आहे ती आता पुन्हा बिकट होत चाललेली आहे, कारण जे कोरोनाचे रुग्ण म्हणा किंवा ओमिक्रॉनचे म्हणा ते वाढत चाललेले आहेत। मग यावर तुम्ही काय सांगाल? ओमिक्रॉन आणि डेल्टामध्ये नक्की फरक आहे हा आपण समजून घेऊया। हे जे सिरियस इन्फेक्शन्स होत आहेत, म्हणजे ज्यांना ऑक्सिजन लागतं आहे किंवा ज्यांना व्हेंटिलेटर लागून किंवाचा मृत्यू होतो आहे, हे जास्तीत जास्त बीटा आणि डेल्टा व्हेरियंटचे आहेत, सगळ्यात जास्त डेल्टा व्हेरियंट। आणि सध्या युरोप आणि अमेरिकामध्ये जे पेशंट मरत आहेत किंवा सिरियस पेशंट जे आहेत ते पेशंट ओमिक्रॉनचे नाही आहे, ते डेल्टाचे आहेत। खरं ओमिक्रॉनची अशी प्रॉपर्टी आहे की ओमिक्रॉनचे नंबर्स खूप लवकर वाढतात, म्हणजे स्प्रेड खूप लवकर होतं। बट ओमिक्रॉनवरती सध्याचा जो रिसर्च आहे त्यामध्ये डेथ पर्सेंटेज खूपच कमी आहे, लंग इन्व्हॉल्वमेंट खूप कमी आहे, म्हणजे हे जे धापेचे किंवा श्वास ह्याचे जे प्रॉब्लेम्स होतात असे प्रॉब्लेम्स ओमिक्रॉनमध्ये खूप कमी आहेत। हे जे म्युटेशन झालेलं आहे, म्हणजे करोना व्हायरसचे जे वरती कॅप्सूल असते त्याला आपण त्याच्यामुळे त्याला करोना म्हणतात, करोना म्हणजे क्राऊन, त्याला ते जे हे स्पाईक प्रोटीन असतोय त्याच्यामध्ये म्युटेशन झालेलं आहे, तर त्यामुळे हे स्प्रेड लवकर होतो आहे, म्हणजे एका व्यक्तीपासून 10 व्यक्तींना लवकर पसरू शकेल। खरं 10च्या 10 सेफ असू शकतात, कारण माइल्ड इन्फेक्शन्स होत आहेत आणि डेल्टासारखी पॅनिक होण्याची गरज सध्या वाटत नाही, कारण ओमिक्रॉनमुळे नंबर्स जरी जास्ती असेल तरी आमचे 3 इंडिकेटर्स असतात, एक ऑक्सिजनची रिक्वायरमेंट, दुसरं हॉस्पिटलायझेशन आणि तिसरं डेथ म्हणजे मृत्यू होण्याचं। ह्या ओमिक्रॉनमध्ये लंग्स म्हणजे फुफ्फुसचं अजिबात इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, म्हणजे ऑक्सिजनची गरज नाही, व्हेंटिलेटर्स खूप कमी पेशंट्स आहेत आणि डेथ खूपच कमी आहे, त्यामुळे पॅनिक होण्याची सध्या मला गरज वाटत नाही। खरं एक आहे की आपल्यामध्ये हा ओमिक्रॉन खूप पसरला, समजा आपले लाखो लोक आहेत, तसं पसरला तर ते जी कमी फिगर आपण जी म्हणतो जरी 3% 1% असेल ती फिगरसुद्धा मोठी दिसायला लागेल, त्यामुळे आपल्याला प्रिकॉशन्स हे घ्यायलाच पाहिजेत। सर, आता जसं की तुम्ही सांगत आहात की यामध्ये थोडेफार चेंजेस दिसून आलेत किंवा त्याची लक्षणं वेगळी आहेत, मग ती लक्षणं नेमकी काय आहेत? लक्षणं वेगळी म्हणजे
त्याला हे बघा, पूर्वी आपलं जे डेल्टा व्हायरस असायचं त्याला ताप येत होता, नंतर जे वास घ्यायची क्षमता कमी होत होती, टेस्ट कमी व्हायची, नंतर धाप लागायची, हळूहळू चक्कर यायची आणि मग पेशंट जरा भ्रमित वाटायचा आणि त्याच्यानंतर न्यूमोनिया होऊन पेशंटची डेथ व्हायची. सध्या ओमिक्रॉनमध्ये तसं नाही आहे. ओमिक्रॉनमध्ये साधारणपणे थोडी सर्दी होते, अंगदुखी आहे, डोकेदुखी थोडी आहे. ह्या व्यतिरिक्त मेजर सिम्पटम्स असे नाही आहेत. त्यामुळे लंग इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे धाप होण्याची किंवा हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनची कमीने जे होणारे सिम्पटम्स होते ते सगळे सिम्पटम्स सध्या ओमिक्रॉनमध्ये दिसत नाही आहेत. सर, आता जसं की खूप लोकांना आता 2 लसी मिळालेल्या आहेत, पहिली लस आणि दुसरी लस दोन्ही लसी मिळालेल्या आहेत. मग या लोकांवरती याचा काही परिणाम होऊ शकतो का ओमिक्रॉनचा? नाही, ओमिक्रॉन आणि डेल्टा हे 2 वेगळे जीन्स आहेत त्यांचे. त्यामुळे सध्याचे जे वॅक्सिन्स आहेत ते त्याच्यावरती इफेक्टिव्ह नाही असं दिसत आहे. तरी एक पॉझिटिव्ह गोष्ट ह्याच्यात मी जसं तुम्हाला सांगालो आहे की जरी नंबर्स वाढत असतील तरी सिरियस इन्फेक्शन्स नाही आहेत आणि इंट्रिन्सिकली एनी वॅक्सिनेशन किंवा एनी एक्सपोजर टू द व्हायरस थोडी इम्युनिटी बॉडीमध्ये तयार होतेच. त्यावेळेला प्रतिकारशक्ती विल बी बेटर वेन कम्पेअर्ड टू नॉन वॅक्सिनेटेड पीपल. खरं वॅक्सिन हे ओमिक्रॉन विरुद्ध इफेक्टिव्ह तेवढे दिसत नाही आहेत. ह्याच्यावरती सध्या स्टडीज चालू आहेत. म्हणजे जे लोक दोनही वॅक्सिन घेतलेले आहेत त्यांना पण ह्या ओमिक्रॉनचा बाधा होऊ शकते. हे बघा, आपले जे वॅक्सिन अवेलेबल आहेत ते कुठल्याही प्रिव्हेंटिव्ह म्हणजे अगदी न्यूट्रलायझिंग वॅक्सिन नाही आहेत. जरी डेल्टा व्हायरस जरी तुम्ही धरला तरी इन्फेक्शन हे होऊच शकते. कम्प्लिटली स्टेरिलायझिंग वॅक्सिन नाही आहेत. हे फक्त प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन आहेत किंवा हे तुम्ही म्हणता की ह्याच्यातनं सिरियस इन्फेक्शन्स होण्याची शक्यता कमी असते. खरं इन्फेक्शन्स डेल्टामुळे पण होऊ शकतात, ओमिक्रॉनमुळे पण होऊ शकतात. खरं ओमिक्रॉनला रेझिस्टन्स ह्या वॅक्सिनला आहे असं वाटतं आहे. ओमिक्रॉनबद्दल हे वॅक्सिन तेवढे इफेक्टिव्ह नसावेत अशी अंदाज आहे. सर, जसं की आता सरकारने सांगितलेलं आहे की बूस्टर डोस दिला जाईल, म्हणजे जरी 2 वॅक्सिन झालेले असले तरी आता बूस्टर डोस देणार. मग हा बूस्टर डोस कितपत हे होईल, या म्हणजे या ओमिक्रॉनला हरवण्यासाठी कितपत आपल्या नागरिकांना याचा उपयोग होईल? नाही, ह्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे स्टडीजचे रिझल्ट्स यायला पाहिजेत की वॅक्सिन ओमिक्रॉनबद्दल इफेक्टिव्ह आहे की नाही, त्याच्याबद्दलच डाऊट आहेत. हे बूस्टर जे आहे ह्याच्या मागची प्रिन्सिपल अशी आहे की 6 महिन्यांनी म्हणजे आपले पहिले 2 डोसेस घेतल्यानंतर 6 महिन्यानंतर तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणजे जे अँटीबॉडीज तयार होतात बॉडीमध्ये ते अँटीबॉडीज कमी होतात. असं एक स्टडी आहे. ते होतात पण की नाही ह्यावरती पण स्टडीज सुरू आहेत. तसं जर होत असेल, तुमची इम्युनिटी डाऊन होत असेल तर बूस्टर डोजनंतर डेल्टा किंवा कुठल्याही प्रकारचा करोना होण्याची शक्यता वाढू शकते. ते कमी करण्यासाठी बूस्टर डोस दिला जातो आहे. त्याची इफेक्टिव्हिटी आहे की नाही ह्याच्याबद्दल डाऊट आहे. ह्याच्याबद्दल स्टडीज पण अजून म्हणजे चांगले स्टडीज जे असतात लाँग टर्म ते अजून व्हायचे आहेत. जे स्टडीज तेवढे नाही आहेत. खरं आता स्ट्रॅटर्जी अशी आहे की बूस्टर डोस हा जे ससेप्टेबल आहेत किंवा ज्यांना एक्सपोजर जास्त आहे म्हणजे साधारणपणे डॉक्टर्स खूप कोविडचे पेशंट बघतात त्यामुळे त्यांना एक असेल. दुसरं जे वृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांना डायबिटीज आहे किंवा रोगप्रतिकारशक्ती जे कमी करणारे आजार आहेत जसे एड्स आहे किंवा कॅन्सर आहे, अशा व्यक्तींना बूस्टर डोस दिलेलं बरं. सर, जसं की आता तुम्ही म्हटलं की डायबिटीज पेशंटला कुठलंही जरा जरी चोट लागली तरी त्याला बरं होणं हे थोडं वेळ लागतं बरं व्हायला. मग जर ओमिक्रॉनची लागण अशा डायबिटीज पेशंटला झाली तर त्यावरती काय सांगाल? ओमिक्रॉन तसा माइल्ड आहे. खरं कुठल्याही इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे प्रतिकारशक्ती ज्या पेशंटमध्ये कमी असते अशा लोकांमध्ये ओमिक्रॉनसारखा साधा व्हायरस, आता साधे आपले जे नेहमीचे इन्फेक्शन्स असतात, तुम्हाला आम्हाला पण सर्दी होते खरं, त्यामुळे आम्हाला त्रास होत नाही. खरं डायबेटिक्समध्ये त्या साध्या सर्दीमुळे पण त्रास होऊ शकतो. तर कुठल्याही इन्फेक्शनमुळे ओमिक्रॉनच नाही, कुठल्याही इन्फेक्शनमुळे डायबेटिक्सना त्रास हा होतोयच कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांनी प्रिकॉशन्स हे कायम घेतलेच पाहिजेत. की डायबिटीज पेशंटनी आपलं डाएट कशा प्रकारे फॉलो करायला पाहिजे, मग या सगळ्यापासून त्यांची प्रतिकारशक्ती वाढू शकेल?
2-3 गोष्टी आहेत. डायबेटिक पेशंटनी वॅक्सिनेशन तर पहिलं करून घेतलंच पाहिजे. दुसरं डाएटमध्ये जे असते ते आम्ही जे त्याला म्हणतो की लो ग्लायसेमिक इंडेक्सचे डाएट, म्हणजे ज्याच्यामुळे बॉडीमधली शुगर कमी होईल, म्हणजे कमी किंवा जास्त वाढणार नाही असे डाएट त्यांनी फॉलो केलं पाहिजे. स्ट्रिक्टली शुगर कंट्रोल ठेवली पाहिजे. जर कंट्रोल नसेल तर इमिजिएटली डॉक्टरला भेटलं पाहिजे आणि मेडिकेशन्स चेंज करून घेतले पाहिजेत. की आम्ही बघितलं आहे की डायबेटिक्समध्ये ज्यांची शुगर कंट्रोल आहे दे बिहेव लाईक नॉर्मल पेशंट्स. म्हणजे आता जवळजवळ 7,000 पेशंट आम्ही बघितलेले आहेत कोविडचे. ज्यांची शुगर कंट्रोल आहे दे आर लाईक नॉर्मल, तुमच्या आमच्यासारखे आहेत. यांची शुगर वाढलेली आहे त्यांना नक्कीच प्रॉब्लेम होणार. त्यामुळे शुगर कंट्रोल केलं पाहिजे. आपला रोजचा एक्सरसाइज केला पाहिजे. आठवड्यामध्ये 5 दिवस 45 मिनिट मिनिमम एक्सरसाइज केला पाहिजे असं आम्ही म्हणतो. आणि डाएट फॉलो केलं पाहिजे. सर, जसं की आता राज्य सरकारने जारी केलेलं आहे की मॉलमध्ये म्हणा किंवा लग्न समारंभांमध्ये किंवा थिएटर जे आहे ते फक्त 50% क्षमतेच्या लोकांसोबत तुम्ही सुरू करू शकता. पण या 50% लोकांमध्ये जरी ओमिक्रॉन म्हणा किंवा कोरोनाचा पेशंट असेल तर त्या 50% लोकांमध्ये पण ही पसरू शकतो, हा ओमिक्रॉन म्हणा कोरोना आहे तो पसरू शकतो. त्यामुळे तुम्ही काय सांगाल यावरती? ही परिस्थिती जी आहे ना ती आम्ही नागरिकांनी आपल्या स्वतःवरती ओढून घेतलेली आहे. आज तुम्ही बाजारात गेला तर तुम्हाला 90% लोक मास्क घालत नाहीत. एक सिम्पल आहे, तुम्ही कुठेही गेला मॉलमध्ये जावा किंवा आता आपण बसलेलो आहोत, आपण कॅमेरासाठी मास्क काढलेला आहे. समजा तुम्ही किंवा मी किंवा तुम्ही कोणी शिंकत असेल किंवा खोकला होत असेल तर एक कॉमन सेन्स आहे की आपण मास्क घातला पाहिजे. कुठल्याही क्लोज रूममध्ये तुम्ही बसलेला असला, क्रॉस व्हेंटिलेशन नसेल तर मास्क घातलाच पाहिजे. हे अनिवार्य आहे आणि आपण हे फॉलो केलं नाही आहे. 2च गोष्टी करायच्या आहेत. एक मास्क घालायचा आहे, दुसरं हात सारखे धुवायचे आहेत, बाहेर आलं की हात धुवायचे आहेत. ह्या 2 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या जर केल्या तर 90% बाकी काही करायची गरजच नाही आहे. आता आपण जे हे 50% एंट्री वगैरे जे म्हणतो आहे ह्याला हेल्थपेक्षा जास्ती कमर्शियल रिझन्स आहेत की यू कॅनॉट क्लोज डाऊन बिझनेस एस्टॅब्लिशमेंट्स बिकॉज यू आर हॅव्हिंग अ डिसीज. कारण त्याच्यामुळे खूपशा लोकांचे इन्कम्स बंद होतात. खूपशा फॅमिलीज आम्ही बघितलं गेल्या 2 लॉकडाऊनमध्ये फॅमिलीजवरती खूप त्रास झाला त्यांना. असं होऊ नये म्हणून आउट ऑफ इकॉनॉमिक रिझन्स वी आर किपिंग दिस मॉल्स किंवा हे 50% कपॅसिटी. तर त्याचा सायंटिफिक हे असाच आहे की आपण स्पेसिंग वाढवायला लागलो आहे आणि त्या स्पेसिंग वाढवल्यामुळे कदाचित कोविड होणार नाही. दॅट इज द ओनली थिंग. खरं एखादा कोविडचा व्यक्ती असेल, खूपशे असिम्प्टोमॅटिक असतात, तो आपल्या नाकाला हात लावून कुठेतरी सरफेसला हात लावतोय, तुम्ही जर त्या सरफेसला परत हात लावला तर यू कॅन ॲक्वायर कोविड. त्यामुळे हात धुणे हे धुतलंच पाहिजे आणि मास्क हा घातलाच पाहिजे. जसं की आता तुम्ही सांगितलेलं आहे की जे नियम आहेत ते फॉलो करायला पाहिजेत नागरिकांनी. त्याचबरोबर आता जे आपल्या शहरामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये आता नाईट कर्फ्यू जारी केलेत. त्याचबरोबर जे स्कूल्स आहेत त्यांना पण बंद करण्यासाठी सांगितलेलं आहे कारण विद्यार्थ्यांचा जीवही धोक्यात जाऊ शकतो या सर्वामुळे. मग जे आता नाईट कर्फ्यू आहे ते वाढवण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर वीकेंड कर्फ्यू पण लावलेत. मग तुम्हाला काय वाटतं की या आपल्या राज्याला पूर्ण लॉकडाऊन होण्याची गरज आहे का? कर्फ्यू आणि लॉकडाऊन हे कधी होतात? आता समजा दंगा होत असेल आणि गव्हर्नमेंटला कंट्रोल करता येत नाही तर त्यावेळेला ते कर्फ्यू करतात किंवा लॉकडाऊन करतात. करोनाबद्दल आता सध्या तशी परिस्थिती नाही आहे. करोनाबद्दल आपल्याला माहिती आहे की करोना कशामुळे पसरतो आहे, त्याला प्रिव्हेंट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मला वाटत नाही, पर्सनली माय ओपिनियन, आय डोंट थिंक दॅट कर्फ्यू ऑर इवन लॉकडाऊन करणे आत्ता सध्या इट डझंट सीम लाईक अ व्हेरी गुड प्रपोजिशन. व्हॉट वी हॅव टू डू इज सेक्शन 144 म्हणजे गर्दी होता कामा नाही ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. बाजारात तुम्ही सोशल डिस्टन्सिंग कसं कराल, म्हणजे 2 भाजीवाले असतील तर त्यांना कसं तुम्ही बसवू शकता किंवा अल्टरनेट डेज तुम्ही दुकान उघडू शकता, कुठल्या एका ग्रोसरी शॉप ऑन 1 डे किंवा असं. कम्प्लीट लॉकडाऊन आत्ता ह्या परिस्थितीत मला वाटत नाही. इट इज जस्ट गोइंग टू स्प्रेड पॅनिक अँड इट इज गोइंग टू स्प्रेड फिअर. आणि आता आम्हाला माहिती आहे की करोना कशामुळे पसरतो आहे तर आपण आपली कॉमन सेन्स वापरून मास्क वापरणे, हात धुणे एवढं केलं पाहिजे, वॅक्सिन घेतलं पाहिजे. ह्याच्याने आपल्याला माहिती आहे की 90% ऑफ द टाइम्स इट विल नॉट हॅपन. दुसरी गोष्ट, मला जर खोकला असेल, मला ताप असेल, मला सर्दी असेल तर माझी एक काय म्हणतात त्याला एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी डॉक्टरला जाऊन लगेच भेटतो आणि मी ट्रीटमेंट घेतो आणि मी स्वतःला आयसोलेट करतो. ही जबाबदारी जर मी घेतली की माझ्यामुळे आणि कुणाला हा आजार पसरू नये, त्यामुळे मग मी जर मला ताप आला असेल तर मी घरी बसतो, मी लोकांमध्ये जाणार नाही
आणि मी माझ्या डॉक्टरला भेटून लगेच ट्रीटमेंट घेतलं. एवढा जरी कॉमन सेन्स, एवढा जरी सिविक सेन्स जर आपण वापरला तर कोविडचं काहीच नुकसान होणार नाही, कोविडमुळे आम्हाला काहीच नुकसान होणार नाही. ते हेच केलं पाहिजे. मला वाटत नाही की आता ह्या सध्याच्या परिस्थितीत विथ सच अ इकॉनॉमिक बॅक दिस थिंग दॅट वी हॅव फेस, सध्या आय डोंट थिंक वी शुड लॉकडाऊन. जसं की आता तुम्ही ऐकलेलं आहे की सरांचं पण म्हणणं आहे की जे नियम सरकारकडून जारी करण्यात आलेले आहेत ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही आम्ही हे नियम फॉलो केलो नाही तर पुन्हा कोरोनाचं उत्परिवर्तन होऊन पुन्हा कोणता तरी मोठा रोग समोर येऊ शकतो. कारण जेव्हा पण आपण कुठेही जातो तेव्हा घरामध्ये आल्याबरोबर आपल्याला हात धुणं म्हणा किंवा जेव्हा आपण बाहेरून जाऊन आलेलो असतो तेव्हा आपली स्वतःच्या काळजीसोबतच घरातल्या लोकांची पण काळजी घेणं हे खूप अनिवार्य आहे. कारण आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये हे आपल्याला कळत असतं, पण जेव्हा आपल्यामुळेच आणखीन कोणाला तरी त्रास होत असतो याचा हे बघितलं तरी तुम्हाला नक्कीच याची खेद वाटू शकते की माझ्यामुळे कोणाला तरी त्रास होत आहे. त्यामुळे तुमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची दक्षता घेत तुम्ही सर्वांनी या कोरोना नियमांचा फॉलो करा असंच सर्वांचं म्हणणं आहे. सर, आता तुम्ही लास्टली काय सांगाल की नागरिकांनी आता कशा प्रकारे स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे? एक, वॅक्सिन घेणे सगळ्यात इम्पॉर्टंट. दुसरे, हात धुणे आणि मास्क वापरणे. तिसरं, पॅनिक नाही होणे, अजिबात घाबरता कामा नये. कोविडवरती आपल्याला उपायसुद्धा आहेत आणि त्याला ट्रीटमेंट करणारे लोकसुद्धा आहेत. पहिल्या वेव्हमध्ये खूप लोक घाबरले होते, आम्ही तेव्हापासून ट्रीटमेंट करतो आहे, आत्ता पण ट्रीटमेंट करतो आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाला जर ताप आला, सर्दी असेल, खोकला असेल किंवा असा काही त्रास असेल तर घरी राहण्यापेक्षा जाऊन डॉक्टरला भेटा. आमच्याकडे गोळ्या आहेत. तुम्ही इनिशियल स्टेज ऑफ करोनामध्ये जर औषध घेतला तर तुम्हाला काहीही हानी होणार नाही. ओमिक्रॉन असून दे किंवा डेल्टा असून दे, तुम्हालाही कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. शुगर असेल, BP असेल तर ते कंट्रोलमध्ये ठेवा. डॉक्टरना भेटा. तुमच्या साध्या सर्दी खोकल्यासाठी सुद्धा डॉक्टरना भेटा. तुमच्याकडे जर समजा इकॉनॉमिकली फायनान्शियली पैशाचा प्रॉब्लेम असेल तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट फ्रीमध्ये होते. KLE हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही फ्री OPD चालवतो आहे. तिकडे तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकता. आम्ही तिकडे पण फ्रीमध्ये ट्रीटमेंट करू शकतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी मनात ठेवू नका की त्याच्यामुळे मला कुठली हानी होणार आहे किंवा माझं हे आयुष्य संपलेलं आहे, असं काही नाही आहे. तुम्हाला कोविडचं सिम्पटम्स आले की लगेच डॉक्टरला भेटा आणि मी गॅरंटी देतो तुम्हाला की तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. जसं की आता तुम्ही ऐकलेलंच आहे की सरांनी स्वतः गॅरंटी दिलेली आहे की जर तुम्ही इनिशियल स्टेजमध्ये त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचाल किंवा कोणत्याही डॉक्टरकडे तुम्ही तुमच्या उपचारासाठी पोहोचाल तर ते तुमच्यासाठी खूप योग्य असणार आहे. त्याचबरोबर तुमची जीही तुमच्या तब्येतीबद्दल जीही कारणं असतील किंवा जे पण तुमचे काही पण कारणं असू देत तुमच्या तब्येतीची जी बिघडण्याची आहेत त्यावरती डॉक्टर्स तुम्हाला योग्य उपचार देणार आहेत असं सरांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन विश्वनाथ देसाईसोबत मी श्रद्धा पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.